आपण पाहत आहे पोलीस न्यूज पॉईंट. पोलीस न्यूज पॉईंटमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. चला बघू आजच्या घडामोडी. कोपरगाव तालुक्यातील चासनली येथील प्रगतशील शेतकरी व जनजागर सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तसेच राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किशोर गाडे पाटील यांच्या शेतामध्ये लावलेल्या सोयाबीन व्हरायटी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व महाबीर यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने विकसित झालेल्या सोंड या सोयाबीन व्हरायटीचे गाडे पाटील यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष पाहणी करताना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील शास्त्रज्ञ डॉक्टर शिंदे साहेब तसेच अहिल्यानगर विभागीय कृषी अधिकारी गोसावी साहेब, तालुका कृषी अधिकारी सोनवणे साहेब, मंडल अधिकारी तेजस्विनी मोठे मॅडम, महाबीर क्षेत्रीय अधिकारी काले मॅडम तसेच सहकार रत्न शंकरराव कोल शेतकरी संघाचे क्षेत्रीय अधिकारी ढवले साहेब आणि चव्हाण साहेब तसेच गावातील विविध कार्यकारी सेवा संदेश संस्थापक चेअरमॅन सुभाषराव गाडे पाटील व इतर प्रगतशील शेतकरी प्रसंगी उपस्थित होते. श्रीयुक्त किशोर गाडे पाटील यांच्या शेतामध्ये लावलेल्या सोयाबीनच्या झाडा सुमारे 250 ते 300 शेंगा दिसून येतात. या जातीच्या विशेष माडी शेंगावरती लव असलेल्या कारणामुळे कीटकनाशक व अळीचा प्रादुर्भाव कमी होतो, रोगाला बळी कमी पडते. तसेच काढणीच्या वेळेस जरी उशीर झाला तर सोयाबीनचे बी फुटत नाही. राष्ट्रपती पदाची आज निवडणूक होती आहे, म्हणजे मतदान आज आहे आणि मला आनंद आणि अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये राज्यपाल पदावर ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि या महाराष्ट्राचं केलं ते CP राधाकृष्णनजी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी आज मतदान झालेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते थम्पिंग मेजॉरिटीने निवडून येतील आणि त्यांचा जो काही आजचा विजय आहे तो मोठा विजय असेल. मोठा विजय महाराष्ट्रातून आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातून NDAच्या खासदारांपेक्षाही जास्त मतदान होण्याची शक्यता वर्तवली जाते. काय नाही आता NDAचे जेवढे खासदार आहेत, जेवढे मतदार आहेत त्याहीपेक्षा जास्तीचं मतदान त्यांना होईल असं तुम्हीच म्हणताय पत्रकार. त्यामुळे नक्कीच त्यांना जास्ती मतदान मिळेल आणि ते थम्पिंग मेजॉरिटी प्रचंड बहुमताने विजय होतील आणि एक ऐतिहासिक विजय नोंदवतील. आणि शिवसेनेचा रोल देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवार प्रतिनिधी केल्याबद्दल आणि त्यांच्यावर जबाबदारी दिल्याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. आणि यांना उपराष्ट्रपती महोदय CP राधाकृष्णनजी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आज बैठक शिवसेनेच्या मंत्र्यांची होती. यामध्ये त्यांच्या विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला आणि जे काही नवीन निर्णय घेतले, नवीन प्रकल्प घेतले, नवीन काही कामं त्यांच्या डिपार्टमेंटची झाली त्याचा आढावा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर संघटनात्मक देखील आढावा घेतलेला आहे. त्यांना जे त्यांचा स्वतःचा जिल्हा आणि इतर जिल्ह्यांची जबाबदारी जी दिली होती त्या बाबतीमध्ये त्या जिल्ह्यांचा देखील आढावा घेतलेला. होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्यावर देखील या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. त्यांना मी जिथं जे काय कामं सांगितली त्यावेळेस मग त्यांनी फील्डवर जाऊन त्यांच्या विभागामध्ये भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांच्या मंत्र्यांच्या व्हिजिटमुळे त्या विभागामध्ये देखील चांगलं काम सुरू आहे आणि आपली जी काही प्रशासकीय यंत्रणा देखील आहे ती देखील थेट मंत्र्यांच्या व्हिजिटमुळे अलर्ट होऊन जाते आणि त्याचा फायदा जनतेला होतो.